एकनाथ खडसे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सर्वपरिचित असणारं नाव. त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर 1989 साली पहिल्यांदा एकनाथ खडसे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1989 पासून ते 2019 पर्यंत एकनाथ खडसे यांनी जळगावमधील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचं विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. 1995 ते 1999 या काळात जेव्हा महाराष्ट्रामध्ये सेना भाजप युतीचं सरकार होतं, त्या काळामध्ये एकनाथ खडसे हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत होते. त्यानंतर पुढे 2009 ते 2014 या दरम्यान एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रामध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं आहे. 2014 साली जेव्हा भाजप हा महाराष्ट्रातील सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, त्यावेळेस एकनाथ खडसे यांचं नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात अग्रस्थानी होते. परंतु ऐनवेळी भाजप पक्षश्रेष्ठींनी एकनाथ खडसे यांना डावलून त्यांच्यापेक्षा ज्युनियर असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. पक्ष नेतृत्वाच्या या निर्णयामुळे एकनाथ खडसे काहीसे नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने त्यांना महत्त्वाचं पद म्हणजेच मंत्रिमंडळातील महसूल मंत्री हे पद देण्यात आलं. त्याचबरोबर अनेक महत्त्वाची पदेही एकनाथ खडसे यांना देण्यात आली. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग असेल किंवा कृषी विभाग असेल, अशी महत्त्वाची पदे एकनाथ खडसे यांना देण्यात आली. इथंपर्यंत पाहिलं तर एकनाथ खडसे यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख हा चढत्या क्रमाचा असणारा आपणास दिसून येतो. परंतु पुढे 2016 भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये त्यांचं नाव समोर आलं आणि एकनाथ खडसे यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला. इथूनच एकनाथ खडसे यांच्या राजकीय कारकिर्दीला घरघर लागली असं म्हणता येईल. एकनाथ खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी जाहीरपणे भाजप नेतृत्वावरती नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यांच्या टीकेचा रोख हा प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस व जळगाव जिल्ह्यातीलच भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावरती असायचा. पुढे 2019 एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी नाकारली व त्यांच्या जागी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा मुक्ताई विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. या पराभवामागेही भाजपमधील काही नेत्यांचा हात आहे असा आरोप खुद्द एकनाथ खडसे यांनीच केला होता. 2020 एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केला. 2022 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकनाथ खडसे यांची नियुक्ती महाराष्ट्राच्या विधान परिषदेवरती केली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी एकनाथ खडसे यांना अपेक्षा होती, परंतु त्या ठिकाणी त्यांची निराशा झाली. 2024च्या लोकसभा निवडणुकापूर्वी एकनाथ खडसे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांनी आपल्या सूनबाई रक्षा खडसे यांचा रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये जोरात प्रचार देखील केला. रावेर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे या भाजपच्या तिकिटावरती खासदार देखील झाल्या आणि नंतरच्या काळात त्या केंद्रीय मंत्री देखील झाल्या. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट या पक्षातच आहे व आपण या निवडणुकीमध्ये शरद पवार ज्या उमेदवाराचा प्रचार करण्यास सांगतील त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी काम करणार आहे असं जाहीर केलं. या निवडणुकीमध्ये आपण आपल्या कन्या रोहिणी खडसे यांचा प्रचार करणार हे देखील एकनाथ खडसे यांनी आवर्जून सांगितलं आहे. आपला भाजपमधील पक्षप्रवेश हा देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांच्यामुळे रोखला गेला आहे असा टीकेचा रोख एकनाथ खडसे यांचा होता. सध्या ना घर का ना घाट का अशी अवस्था एकनाथ खडसे यांची झाली आहे.
सुरुवातीच्या काळापासून अत्यंत आक्रमक व प्रभावीपणे राजकारण केलेले एकनाथ खडसे यांचा शेवटचा राजकीय प्रवास हा अत्यंत केविलवाणा दिसत आहे. जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेस पक्षप्रवेशाच्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणामध्ये जर भाजपने आपल्यावरती ईडी लावली तर आपण सीडी बाहेर काढू अशी एक प्रकारे धमकी भाजप नेतृत्वालाच दिली होती. पुढे भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांच्या पत्नी यांची चौकशी झाली. तसेच एकनाथ खडसे यांच्या जावयाला पोलिसांनी अटक देखील केली होती. 1 वर्षाहून अधिकचा काळ एकनाथ खडसे यांचे जावई तुरुंगवासामध्ये होते. परंतु या काळात देखील एकनाथ खडसे यांनी आपल्याजवळ असलेली सीडी बाहेर काढली नाही. आणि दुसरे एक उदाहरण द्यायचं झालं तर लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा त्यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत असे पत्रकारांना सांगितले, त्यावेळेस पत्रकारांनी तुम्हाला राज्यातील स्थानिक नेते स्वीकारतील का असा प्रश्न केला होता. यावर उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी माझे डायरेक्टली केंद्रीय नेतृत्वाशी संबंध आहेत, त्यामुळे मी राज्यातील नेत्यांचा विचारच करत नाही अशी स्पष्टोक्ती दिली होती. परंतु तेच एकनाथ खडसे आता आपला भाजपमधील प्रवेश स्थानिक नेत्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांनी रोखला आहे असं सांगत आहेत. एकनाथ खडसे यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये जरी प्रवेश केला आणि महायुतीचं सरकार जरी आलं तरी महायुतीमध्ये अनेक पक्षांचा वाटा असल्यामुळे एकनाथ खडसे यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळेल याची शक्यता कमी आहे. आणि एकनाथ खडसे हे जर राष्ट्रवादीतच राहिले आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी देखील जुन्या निष्ठावंतांना डावलून एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाची संधी मिळणं याची सुद्धा शक्यता खूपच कमी आहे. एकनाथ खडसे यांचे कार्यकर्तेच आता एकनाथ खडसे यांनी वयाची 70 ओलांडली आहे, त्यामुळे त्यांनी रोहिणी खडसे यांना आमदार करण्यासाठी प्रयत्न करावेत व राजकारणातून निवृत्ती घ्यावी अशी भाषा बोलत आहेत. मित्रांनो, तुम्हाला एकनाथ खडसे यांच्या राजकीय भूमिकेबद्दल काय वाटतं? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहून राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करावं? तुमचं यावर काय मत आहे ते कमेंटद्वारे मला जरूर कळवा. तूर्तास या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. धन्यवाद.